नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज भात बांधायला सुरुवात केली. 2 दिवस कापायलाच गेला. दुपारून कापायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच कापून झाला. तर आज बांधायचं आहे. आज आहे जोडा जोडी थोडीशी. हा मित्रांनो, असा आळा घ्यायचा, असा बिंगवायचा, गरगरा बिंगवायचा, पिळ घालून घ्यायचा गार 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 बिंगवायचा आणि असा गोळा करायचा. पिंडीच्या मापाचा मोगा महिना घ्यायचा. बुडा माग लेवल करायला गुडघ्या नाही पाहिजे, गुडघ्या ना दुम चालायचा. पलटी करायची आणि अशी बांधायची, आवळून घ्यायची, आवळून खसकून असा बिंगवायचा, गर 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 पिळ घालायचा गार 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 बिंगवायचं आणि अशी चुबळ बनवायची. असं ठेवून द्यायची. बरं मित्रांनो, असं खुसून नाही आता बरं का, खुसून खुसून बिबटायची कातडे जातात त्याच्यामुळे सिस्टीम काढले. आता पिळ घालायची, बांधायचं काम चालू आहे तिकडे. पापूर घे चपलांना ठोकते पातीला, नवीन जुगाड काढला, चपलांना ठोकून पुढे सपाट करायचा. आमचा मयूर बांधू राहिला. मयूर चांगला आवळून घेतो, पा कसकून आवळतो, पिळ मारून घेतो चुंबळ बांधवायला. आज एवढी पब्लिक बांधू राहिली म्हणजे आता बा कापायचं तर काय राहीलच नाही म्हणलं. आता सगळं बांधायचं. एवढं खास वाळलेलं नाही पण बांधून जाईल वाळून. कारण पाणी पाऊस कदाचित कोसळला तर कवर वाळवायचे काय आता माग लागतो नाही. घरवाली बांधून दाखवते पाहतो मला. इकडं पाव नाही, कंचे गावचा रा चावर चोळचा पाव नाही, त्याला पण जुगाड जमाय लागलाय. पण त्यांनी ना पिंडी लय मोठी घेतली. आता त्याने डायरेक्ट बेळ बांधला. ते पा त्यांचं तेवढं रागाट बेळा आणि ते तेवढं जोडा आम्ही त्यांच्याकच देणार. आमच्याक मोठा आला का हे पाहुण्याचा पाय देऊन आवळा. असं पाहुणा पण शिकून गेला सावर चोळचा. आता तोय सांगाल या द्या का माझं लय येते. झाली पिंडी तयार. तर मित्रांनो, ही 2.25 लिटरची स्प्राईट आणली उन्हात पियाला. मग थोडा थंड गारवा बऱ्यापैकी. ए हळू घ्या रे, तवरून पाडशाल. बुच्चान लाव ग, गरम होऊन जाईल. आणि तू आज शाळात नाही गेली, शाळांगा राहणार आहे का? गप्प ना म्हणजे खराब बोलल्यावर लगे गप्प ना का? त्या नको हालू. ए झालं का? चला स्प्राईट पिऊन घ्या, थंडगार रसना. आवर गवत मग मी त्यांना नाही पियाचा का? त्यांनाच वाचायचं. घे पिऊन आवर तू. हे ना घे पिऊन आवर, मग मी त्यानं बांधता अजून तू पे. डोळं वडकी द्या, जास्त चरक मारित का? तर मित्र रसना बिसना खाऊन म्हणजे पिऊन इकडे एका आत बांधले आणि इकडे राहिले अर्धे. आता एवढी ना मस्त परत एकदा पाणी बिनी पितो आणि तेवढी हात बांधून घेतो. इकडे गँग पाणी प्यायला मस्त सावलीला बसले आणि आळं बनवून ठेवू राहिले. म्हणजे मग नुसतंच बांधत चालायला. इकडे भिजवून पेंड्या आणल्या परत. तेव्हा थोडा राहिला आता इकडं, तेवढा बांधला का मग गोळा करायला लागतो. आता चला आता पाणी पिऊन परत जातो बांधायला. चला आता ही आतवतच आले बांधून. बऱ्यापैकी थोडा राहिलाय आता. आता एवढा बांधून मग जेवाय जातो. मग शेळ्या भाकऱ्या इकडेच घेऊन येतो, मग वावाय सुरुवात करतो. आमची गुढी तर आळं बनवून देते त्याची मामाला. चला घेतो बांधून. मित्रांनो, या बांधू लागायला जोडू लागायला संध्याकाळी मस्त एक जागी गोळा करून पुरा भात जोडू धरून. कर मयुर्या कबलव कबलव जोडू. भात
कसा काप लावायचा भात गेल्या वर्षी वाणी काय आमच्या हा का माग पेंड्या घेऊन लावा कानात तणसाच्या काड्या उचकून रागात बाहेर निघून. कोणते निघल्यात दाजीचे ना? तर मित्रांनो झालंय बांधून आता जातो घरी जेवायला. जेवून शेळ्या घेऊन येतो आणि गोळा करायला सुरुवात करतो. जातो मी जेवायला. चला मित्रांनो जेवा या. तर मित्रांनो जेवून खाऊन आलो, शेळ्या घेऊन आलो चारायला आणि आता वावाय सुरुवात करू राहिलो. हे पा इकडून गँग घेऊन येऊ राहिले आणि इकडे पा मस्त भवरी लावत चालले गोल कागदाची चव भवती ना. त्यांची गँग त्या वावी ते आम्ही यांगून इकडे वावतो. हा आमचा मैऱ्या घेऊन आला. मैऱ्या यांगून टाक. मी जातो आणायला शेळ्या. पाय इकडे लावल्या गवताची बांधायला मस्त नादावल्या एकदम. आज काय टेन्शन नाही. आज त्यांना चरायला आहे जागा. भातही आजूबाजून बांधेल गोळा करून घ्यायला. शेळ्या आता निवंता घेतो वाहून आता भात. मग संध्याकाळी डीजे लावून धबाधब जोडतो. पक्का नको इस गळू इसकटू खाली दान कळता हसत होतो. काय रडू? मस्त वजीर रचून आता वरच्या वावरात नाही याच्या इकडे एक वर रचलंय. मामू चल उचलून दे न जा घेऊन. खांद्यावर देऊ का गडी चालला टानाटन घेऊन. गुडा शेळ्या करा ग बरं तुला उचलून देऊ का ये नाही. काय हा. दादा डायरेक्ट वरचे कागदावर गेली वजी दापा दपऱ्या. सराटा किती आणल्या संपली. चला घेतो वाहून मग बडवाय सुरुवात करायची. अप्पा हा आमचा डीजे पा हा 4 तांगड्याचा डीजे आणि हे वाजवणार आहे एवढं. हा थोडा हळूर सपाट बाहेर जाता डायरेक्ट दाना बाहेर जाता. पा डीजे चालू केला आता आम्ही वरचा गोळा करायचा राहिला ना तिकडे जागा करून देतो मग इकडे डीजे वाजवा येतो परत. हा चला तिकडे डीजे वाजवायला सुरुवात केली त्यांनी. आम्ही इकडींचा गोळा करायला कागद आतरतो त्यावर टाको खाली कागद उलटाच टाकला येऊच तर ना. इकडं ती गोटी निघली. कस काय जोड उठावले बा दान कसं नाचता पापळ. अरे वजक अरे लय जोडलं उठावली तुम्ही. झाला बुवा इकडूनचा बडवून आता या थोडा राहिला तर या थोडा वाटतात या नारदाजी मैर्या. अरे आवरा की आमच्या इकडे पाय एवढा वाहून झालंय. इकडे पाय बवर लावून ठेवली आता. तिकडे खालच्या वावरातला राहिलाय आता वावायचा. त्या तुमच्या वाट्याचा राहिलाय वावायचा. हा आवर तुझी क्वालिटी किती आम्हाला पाहून दे रिक्षाची. किती क्वांटिटी बसते त्याच्यात रिक्षात. हा आवरा कुठा की झाला बा इकडूनचा आता कुठून जोडून झाला. आता थोड्या वेळानं जरासा नाश्ता पाणी जेवण करून का लगेच कुठाय सुरुवात करावं काही कळना. पाहू आता इडला झाला का मला तर वाटत इडला भरून घेऊ तो कागद इकडे वर आणू म्हणजे मग कुठायला जरा अक्कळ बक्कळ जागा होईल. चला जातो गुवाने आणा घरी. पावरा तर मित्रांनो आज रात्रीची बडवू राहिलो. तसा नाही रे विषय गोळावताय ना रात्र झाली. हा आमची मयूरची क्वांटिटी आणि काय क्वालिटी काय असेल ते असेल. पोट गेला कोणाच तरी म्हणजे उदाहरणार्थ ना ज्याची पिंडी ढिल्ली आणि सुटून अर्धी जी पडते ना त्याला सांगतात त्याचा पोट गेला म्हणजे जुलाब झालं. एवढं जुलाब झालं.
आमचा साडू पण आलाय हा, अकोले कळस. आणि तो तिकडे मेवना अकोला गर्दनी. आणि मेवण्याचा मेवना सागर कोणचा गाव रे? सावर चोळ सावर चोळ. क्वांटिटी एक हा. अकोले तालुक्याचाच जवळ म्हणजे जवळ आहे ना. अकोले तालुक्यावरून आहे ना हे 3 जण येला त्याच्यात आहे ना. अरे हळू कुठं ना माहिती तोंडात भात जाऊ राहिलंय. तो तिकडे मा मेव नाही त्याची घरवाली आणि हा त्याचा मेवना म्हणजे 4 जण आहे ना डायरेक्ट अकोल्यावरून यायला. गर्दनी गाव म्हणून आहे अकोले तालुक्यात. खाकानं उडून राहिलंय रे. खाकानं उडून राहिलंय म्हणजे भाताची अशीच पोझिशन राहते. दिवस आहे ना बाडवायला ना जाम मुश्किल होतं. हे खाक आहे ना घास्यात नारड्यात डायरेक्ट माणूस जाम होत. आणि तो ते अंगून आहे ना तो पाय तो कलेक्टर म्हणून मित्र आहे. तो मदत आलाय आपल्याला. मित्र आहे ना आलाय ना भरपूर. पण आता प्रत्येकाच चालू आहे त्याच्यामुळे ना आपल्यालाच लाज वाटत आहे का ये म्हणून जोडायला भात. आणि आपला हा डीजे तुम्हाला दिवसा सांगला आता. आपला हा डीजे घेतलाय ना बाडवाय आता वाजवायला. हान दनादन हान दनादन हान दना. तर मित्रांनो तर मित्रांनो आम्ही ना भात बाडू राहिलो रात्रीच्या वेळेस. हा आमचा कलेक्टर मित्र आहे. तर बाकीचं मित्र आलं नाही. क्वांटिटी एकच. हा क्वालिटी आणि क्वांटिटी एकच. शेतकरी असा लाईक आणि सबस्क्राईब करा. नाही खरोखर हा नंबर 1 साडूने जर सांगले ना शेतकरी जर असाल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जरूर करा. आम्ही भात बाडून राहिलो त्याच्यात आमचे 2-3 मित्र आलं नाही कारण त्यांचे भात बाडून राहिल्या. तर कलेक्टर आहे ना त्याचा भात उपणून बिपणून मग आलंय. नाही म्हणजे ते माणुसकी नातं. हा माणुसकी नातं. तो स्वतः दमेलय पण तरी आलंय. तुम्ही म्हणजे टोपी बी का बांधेलय भाताचं सटकर रे बाय. टक्कलीचा विषय नाही रे. भात लटकेले बाय. भात लटकेले अशी शेतकऱ्याची जिंदगी राहते. तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा.